नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एसी सर्किटचे क्वेश्चन सिरीज स्टार्ट करूयात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिसत असेल की इन अ पॉवर सिस्टम voltage V is equals to 250 volt AC at 20 ampere current. The phase angle between voltage and current is 30 degree. Find the true power. ठीक आहे. आपल्याला काय करायचं, ट्रू पॉवर सर्किट मधली फाइंड आउट करायची. आपल्याला सर्किटमध्ये काय काय दिलंय, व्होल्टेज दिलाय, सर्किटचं व्होल्टेज दिलंय आणि सर्किट मधला करंट दिलाय. तर आपल्याला ट्रू पॉवर काढायची. ठीक आहे. तर आता मी काय केलं, इथं फक्त जे आपल्याकडे गिवन डेटा आहे तो लिहिला. V इज इक्वल्स टू 250 वोल्ट, I इज इक्वल्स टू 20 एम्पियर. आता हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. द फेज अँगल बिटवीन व्होल्टेज आणि करंट. आपण पॉवर फॅक्टरची डेफिनेशन पाहिलेली. पॉवर फॅक्टर म्हणजे काय असतो, हा एक फेज अँगल असतो बिटवीन व्होल्टेज अँड करंट. तर हा पॉवर फॅक्टरचा अँगल जो आहे थिटा, तो दिलाय आपल्याला 30 डिग्री. मग आपल्याला त्यावरून पॉवर फॅक्टर काढायचा आहे. तर पॉवर फॅक्टर काय येणार, कॉस 5 इज इक्वल्स टू कॉस 30. ठीक आहे. कॉस 30 इज इक्वल्स टू वॉट, कॉस 30 किती असतो, ते किती असतो, √3/2. मग कॉस 30 तो किती आला, √3/2. नाव आपल्याला काय विचारले, ट्रू पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, पॉवर इज इक्वल्स टू VI cos 5. ठीक आहे. पॉवरचा फॉर्म्युला सिंगल फेज एसी साठी, सिंगल फेज एसी साठी काय असतो, VI cos 5. मग व्होल्टेज V काय असतं, व्होल्टेज आपलं 250 गुणिले करंट 20 इंटू कॉस 5 इज वॉट, √3/2. आता हे फाइंड आउट करायचे. मग काय येणार, या 2 ने जर मी तर हे घेतलं तर 10 आलं, म्हणजे 250 इंटू 10 इंटू √3. √3 किती असतो, 1.71. ठीक आहे. मग हे नियरली इक्वल टू आपला आन्सर येईल 4300च्या जवळ आन्सर येते. बरोबर ना. 150 गुणिले 1.7 म्हणजे हा याच्या जवळपास आन्सर येते. म्हणजे आपला आन्सर आहे 4330 वॅट. हे तुम्ही कॅल्सीवर पण कॅल्क्युलेट करून बघा एकदा. हे आन्सर आहे त्याचं 4330 वॅट. ठीक आहे. आता या क्वेश्चन मध्ये आणखीन काय, की हा क्वेश्चन आपल्याला यामध्ये दिलाय सिंगल फेज एसी. ठीक आहे. इथं जर आपल्याला सांगितलं असतं की 3 फेज एसी, 3 फेज तो आता पुढचा टॉपिक आहे, त्यामध्ये पण आपण बघूयात. पण डीसीचं सांगतो तुम्हाला. जर डीसी मध्ये जर असतं, तर पहिली गोष्ट, डीसी मध्ये व्होल्टेज आणि करंट मधला फेज अँगल किती असतो, तर हा असतो 0 डिग्री. हा 30 डिग्री नसतोच कधी. हे एसी असल्यामुळे इथं 30 डिग्री आलंय. डीसी असतो ते व्होल्टेज आणि करंटचा फेज अँगल असतो 0 डिग्री. जर डीसी फॉर डीसी पॉवर इज इक्वल्स टू वॉट. आता हा जर अँगल जर 0 असेल तर कॉस 5 काय आला, हा 5 इज इक्वल्स टू जर 0 असेल, डीसी साठी नेहमीच 0 असतो, त्यामुळे जर 5 0 असेल तर कॉस 5 काय आला, 1. मग पॉवर डीसी मध्ये काय असते, फक्त व्होल्टेज इंटू करंट, ही फक्त पॉवर असते. आणि एसी साठी सिंगल फेज असते VI cos 5, आणि 3 फेज एसी साठी असते √3 इंटू VI cos 5. √3 इंटू VI cos 5 ही पॉवर असते 3 फेज मध्ये. ठीक आहे. तर हे पॉवरचे 3 इक्वेशन इथे लक्षात ठेवा. म्हणजे हे एक इक्वेशन लक्षात ठेवलं तरी झालं काम. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 2. इन अ सिरीज RC सर्किट, RC सिरीज सर्किट आपल्याला दिलंय. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इज, कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे काय, इन फेज विथ सोर्स व्होल्टेज, का ते लॅगिंग VR बाय 90 डिग्री, का इन फेज विथ करंट, का लॅगिंग VS बाय 90 डिग्री. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आहे, जरा थोडासा टफ वाटत असेल तुम्हाला, पण खूप इझी आहे. हा पण सर्किट फेजर डायग्राम हे जे शिकलो होतो आपण, कशाची, सिरीज RC सर्किटची, की कशी ड्रॉ करायची. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही यावरचं कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार आरामात. हा क्वेश्चन काहीच नाही, फक्त दिसायला थोडासा टफ वाटतोय, पण हा टफ नाहीये क्वेश्चन, हा इझी प्रश्न आहे. तर हा क्वेश्चन आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण ह्याची पुन्हा एकदा फेजर डायग्राम ड्रॉ करूयात. तर ह्याची फेजर डायग्राम कशी होती RC सर्किटची, इथं आपण R काढूयात. ठीक आहे. हा R, हा C. ठीक आहे. हे आलं टोटल व्होल्टेज VS, आरच्या अक्रॉसचं व्होल्टेज VR, आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज VC. हा R, हा C. ह्याच्यामधून करंट जातोय आपला I.
ठीक आहे. तर हा आय हा करंट आर मधून पण जातोय आणि सी मधून पण जातोय. नाव आपण आता ह्याची काय करूयात, फेजर डायग्राम बनवूयात. मी आता काय घेतला पहिल्यांदा, आता हा बघा, हा करंट या रेजिस्टन्स मधनं जातोय. तर व्ही आर साठी काय असतं बरं, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स मध्ये काय असतं, करंट आणि रेजिस्टन्स हे दोन्ही इन फेज असतात. ठीक आहे. मग मी हा करंट जर मी रेफरन्स घेतला, हा करंट मी रेफरन्स घेतला. ठीक आहे. या करंटमुळं व्ही आर प्रोड्यूस झालाय, बरोबर आहे, आणि याच करंटमुळं व्हीसी प्रोड्यूस झालाय. हे तर बरोबर, कारण की हा करंट दोघांमधनं फ्लो होतोय. हा करंट व्ही आर प्रोड्यूस करतो, हा करंट व्हीसी प्रोड्यूस करतोय. नाव व्ही आर म्हणजे व्होल्टेज अक्रॉस दिस रेजिस्टन्स, ते काय असतं, नेहमी इन फेज विथ करंट असतं. म्हणून या करंटच्याच इन फेज मध्ये मी काढला, ड्रॉ केला व्ही आर. हे तर आलं लक्षात. नाव हा करंट आहे, हा आता व्हीसी या कॅपॅसिटर मधनं फ्लो होतो आणि त्याच्यामुळे व्हीसी प्रोड्यूस झाला आपला. तर कॅपॅसिटरच्या केसमध्ये आपण काय बघितलेलं की सी काय करतो, सी मध्ये नक्की काय होतं ज्यावेळी कॅपॅसिटर यूज करतो, करंट लीड व्होल्टेज. ठीक आहे. नाव विच व्होल्टेज, हे व्हीसी. या व्हीसी ला काय करणार, करंट लीड करणार. आता जर करंट जर इथं असेल तर व्हीसी कसा पाहिजे, असा पाहिजे. ठीक आहे. आता जर मी इथं व्हीसी काढला तर बघा हे सॅटिस्फाय होतंय का, आय लीड व्ही, व्होल्टेज खाली आहे आणि करंट आडवा आहे. म्हणजे असं जर गेलो तर हा पहिल्यांदा खाली कोण येतोय, व्हीसी, आणि त्याच्यानंतर वरती येतोय करंट. त्यामुळे करंट हा लीड करतोय व्होल्टेजला. ठीक आहे. हे जर वरती जर मी ड्रॉ केली असती लाईन व्हर्टिकल, तर काय झालं असतं की करंट खाली झाला असता आणि व्होल्टेज वरती झालं असतं, म्हणजे व्होल्टेजनी लीड केलं असतं. पण तसं नाहीये. ह्याच्यात काय करायचं आपल्याला की करंटनी लीड केलं पाहिजे, म्हणून करंट इथं, तर मग व्होल्टेज त्याच्या खाली आलं पाहिजे, बरोबर. मग हा आला व्हीसी. नाव आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय की व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर, हा व्हीसी, व्हीसीचं रिलेशन विचारलंय विथ सोर्स व्होल्टेज, करंट आणि व्ही आर, या तिघांसोबत आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता करंटला काय करतोय, ठीक आहे, करंट तर काय करतोय, लीड करतोय. हा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. करंट काय करतोय, लीड करतोय व्होल्टेजला, म्हणजे करंट लीड करतोय या व्हीसी ला. पण व्हीसी काय करतोय करंटला, व्हीसी लॅग करंट. आलं लक्षात, हा व्हीसी लॅग करतोय करंटला आणि करंट लीड करतोय व्हीसीला, दोघांचं मिनिंग सेम आहे. ठीक आहे. मग व्हीसी लॅग करतोय करंटला, सिमिलरली व्हीसी लॅग करतोय या व्हीआर ला पण, कारण की करंट आणि व्होल्टेज हे इनफेज आहेत. त्यामुळे व्हीसी लॅग व्ही आर, आणि हा दोघांमध्ये अँगल कितीचा आहे, 90 डिग्री बाय 90 डिग्री. ना ऑप्शन आपण चेक करूयात. ऑप्शन नंबर बी सॅटिस्फाय करतोय, लॅगिंग व्ही आर बाय 90 डिग्री, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर लॅग व्ही आर बाय 90 डिग्री. ह्या तुम्ही फेजरवरनं पण ओळखू शकता. सिमिलरली आता सोर्स व्होल्टेज सोबत, सोर्स करंट सोबत काय करंट आहे की सिमिलरली व्हीसी लॅग करंट, म्हणजे आता ह्याच्यामध्ये लॅग करंट नाही तर लॅगिंग व्हीएस लिहिले, व्हीएसचा त्याचा काही संबंध नाहीये, तो लॅग करंट करतो बाय 90 डिग्री. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर पी ही फेजर डायग्राम आहे. तुम्ही फेजर डायग्रामचा व्हिडिओ परत पुन्हा एकदा जाऊन एकदा बघू शकता, त्यामध्ये तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 3. इन आर एल सिरीज सर्किट, फेज अँगल व्होल्टेज, फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट विल इन्क्रीज इफ, आर एल सिरीज सर्किट आहे आपल्याकडं, तर त्यातला फेज अँगल जो आहे थिटा, फेज अँगल जो आहे फाय, तर तो कधी इन्क्रीज होईल, जर मी एक्सेल वाढवला तर, की आर वाढवला तर, की एक्सेल कमी केला, की फ्रिक्वेन्सी डिक्रीज केली, कशाने कमी होईल. अगेन हा एक चांगला क्वेश्चन आहे. आपण एक आर एल सिरीज सर्किट काढूयात. हा मी आर काढला, ठीक आहे, हा मी एल काढला, हे दोन मी सिरीज मध्ये दाखवले. ठीक आहे. हा आर आणि या एल मुळे क्रिएट होतो एक्सेल. इथं मी व्होल्टेज दाखवला असं, इथनं जाणारा करंट आहे. ठीक आहे. नाव आपल्याला काय विचारलंय, फेज अँगल म्हणजे फाय. ठीक आहे. तर फाय वरनं तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली की टेन फाय लक्षात ठेवा. टेन फाय इज व्हॉट, एक्स अपॉन आर. ना व्हॉट एक्स, एक्स इज एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स डिवायडेड बाय आर. नाव आपल्याला विचारले टेन फाय म्हणजे हा फाय कधी इन्क्रीज होईल, जर मी एक्सेल वाढवला तरच इन्क्रीज होईल ना. हा टेन फाय हा जर वाढवायचा असेल तर मला एक्सेल वाढवावं लागेल आणि आर कमी करावं लागेल. आर काय करावं लागेल, कमी. तर हे ऑप्शन आता बघूयात. एक्सेल इन्क्रीज, हा ऑप्शन नंबर 1 हा मॅच झाला. आर इन्क्रीज, रॉंग. आर काय करायचं आपल्याला, डिक्रीज करायचं आहे, तर आपल्याला टेन फाय वाढणार म्हणजे फाय वाढणार. सिमिलरली एक्सेल डिक्रीज, नो. आणि फ्रिक्वेन्सी डिक्रीज, हे पण नाही. आता फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय तर बघूयात. एक्सेल इज व्हॉट, 2 पाय
एफ एल. जर आपल्याला एक्सेल इन्क्रीज करायचं आहे, हा जर एक्सेल जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला एल वाढवला पाहिजे आणि सिमिलरली फ्रिक्वेन्सी पण आपल्याला वाढवली पाहिजे. ठीक आहे, जे फ्रिक्वेन्सी पण आपल्याला काय केली पाहिजे, वाढवली पाहिजे. तर ते लिहिले फ्रिक्वेन्सी डिक्रीज. त्यामुळे हा ऑप्शन रॉंग रॉंग रॉंग. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, एक्सेल इन्क्रीज करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, एक्सेल इन्क्रीज करायचा, आर रिड्यूस करायचा, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायची. हे 3 जर केले आपण तर आपला सर्किट मधला जो अँगल बिटवीन व्होल्टेज आणि करंट आहे तो इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही 3 क्वेश्चन पाहिले की ज्याच्यामध्ये आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये पॉवर फाइंड आउट केली, सेकंडमध्ये आपण व्होल्टेज म्हणजे आरसी सर्किटचा फेजर डायग्राम परत एकदा पाहिली, त्याच्यामध्ये रिलेशन बघितले आपण व्हीसी आणि व्हीआर मध्ये, व्हीसी आणि करंट मध्ये, आणि थर्ड क्वेश्चन मध्ये आर एल सिरीज सर्किट मधला आपण tan phi पाहिला. नेक्स्ट सिरीज मध्ये आपण आणखीन क्वेश्चन डिस्कस करूयात. थँक्यू.